विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन सविस्तर चर्चा झालेली नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा प्रश्न अजून तरी अनुत्तरित राहिलाय, असं मत नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं जोर धरला होता. शरद पवार गटाचे नेते विलिनीकरणाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झालेली नाही असं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा स्पष्टपणे आणि दोन्ही गटाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन आजवर झालेली नाही असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं. कुणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कुणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझी आणि दादांची चर्चा झालेली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवारसाहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिलेले आहेत. कदाचित जिल्हा परिषद झाल्यानंतर त्यांच्या मनात असेल करायचं, आता त्याला काय आपण नाही म्हणू शकत नाही. परंतु अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या नेतेमंडळींना घेऊन आणि पवारसाहेबांच्या नेतेमंडळींना घेऊन अशी कधी झालेली नाही. हे कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीसंदर्भातही नामदार मुश्रीफ यांनी भाष्य केलं. कोल्हापूर महानगरपालिकेत राष्ट्रवादीची शक्ती कमी आहे, पण महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवली. आमच्या प्रचाराचा फायदा महायुतीलाही झालाय. त्यामुळं महायुतीमध्ये राष्ट्रवादीला योग्य सन्मान मिळेल अशी आशा नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केली. युती एकसंध ठेवण्यासाठी पदं वाटून द्यावी लागतात असं सांगत खुर्चीवर कोण बसणार यापेक्षा महायुती चांगलं काम करून दाखवेल त्याकडे लक्ष द्यावं असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय.